सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे आणि त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढलं तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांचे कान टोचलेले आहेत। जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, तर बाहेरून आलेले सावजी चिकन मसाला, असं म्हणत नागपुरी भाषेत पक्षाच्या परिस्थितीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं। कारण असा आहे की चांगला माणूस असतो घर की मुर्गी डाल बराबर, त्यामुळे बाहेरचा चिकन मसाला सावजीचा चांगला लागतो। जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा। हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे, तुम्ही नेतृत्व करता। जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे जुन्या कार्यकर्त्याची आठवण लक्षात ठेवा। मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नांदेड दौऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले। राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठानकर यांनी राजीनामा दिलेला आहे। सुमठानकर यांच्यासह देगलूरचे 18 माजी नगरसेवक, 3 माजी नगराध्यक्ष, 2 माजी जिल्हा परिषद सदस्य हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। येत्या 28 तारखेला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्यामुळे मोठा झटका बसलाय। राष्ट्रवादीचा गड असलेल्या देगलूरमध्ये सुमठानकर यांनी ही मोठी खेळी केली असल्याचं बोललं जातंय। सरकार बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार आहे। राज्य सरकार रेशन कार्डची पडताळणी करणार आहे। नवीन रेशन कार्डसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेला आहे। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकार आता बांगलादेशी घुसखोरांची ब्लॅकलिस्ट तयार करणार असल्याचं कळतंय। राज्य सरकार रेशन कार्डची देखील पडताळणी करणार आहे। नवीन रेशन कार्डसाठी नवीन मार्गदर्शक सूचना सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी छगन भुजबळांवर निशाणा साधलाय। भुजबळांनी राज्याच्या मंत्रिमंडळात राहून हैदराबाद गॅझेटियर जीआरला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केलंय। जीआरला विरोध करायचा असेल तर त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं असा सल्ला देखील सोळंकेंनी दिलाय। तसंच पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार असून आता वारसदारांची चर्चा करणं चूक असल्याचं सोळंके यांनी म्हटलंय। असे मेळावे त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये राहून जीआरला विरोध करणं हेच म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये मनाला न पटणार आहे। त्यांना जर विरोध करायचा आहे तर त्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडायला पाहिजे आणि वेगळं व्यासपीठ निर्माण करायला कोणाची हरकत नाही। स्वतः गोपीनाथरावनी त्यांच्या हयातीत पंकजाताईंना वारसदार म्हणून निवडलेलं आहे, त्याच्यामुळे आता तो प्रश्न निर्माण करण्याचा काही प्रश्न आहे असं मला वाटत नाही। त्याविरुद्ध जर बघितलं तर धनंजय मुंडे जरी माझ्या पक्षात असले तरी त्यांनी शेवटी आज गोपीनाथराव मुंडे यांना सोडून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली किंवा घ्यावी लागली त्यांना असं म्हणू आपण, पण ती त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे आता गोपीनाथरावच्या वारसदार कोण हा नव्यानं वाद उकरून त्याला चर्चा द्यायची, फोडणी द्यायची काही गरज नव्हती। सुरुवातीला एक मोठी बातमी, मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आहे आणि धंगेकर रोजच मोहोळ यांच्यावर आरोप करतायत। या प्रकरणी मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत तक्रार केली आहे। एकनाथ शिंदेंसोबत याबाबत चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी मोहोळ यांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। वर्षावर त्यांची ही भेट झाली। दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळते। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर आरोपांची राळ उठवली आणि याच पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचं कळतंय। दरम्यान मोहोळ यांनी
मुख्यमंत्र्यांची भेट घेतली यावर रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। राज्य सरकारची ओळख गतिमान सरकार म्हणून आहे, पण ज्या गतिमानानं जैन मंदिराची जागा खाण्याचा प्रयत्न बिल्डरच्या माध्यमातून केला गेला त्याचा जाब विचारतोय। हे सगळे बिल्डर मुरलीधर मोहोळ यांचे हस्तक आहेत। सगळा व्यवहार संशयास्पद आहे। मुरलीधर मोहोळ यांनी या सगळ्याचा खुलासा करावा। देवेंद्र फडणवीस याची विचारणा मुरलीधर मोहोळ यांना नक्की करतील। जो व्यवहार झाला त्यावर देवेंद्र फडणवीस अंकुश ठेवतील, यावर कारवाई होईल असा माझा विश्वास आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळ यांना पुण्यात काय चालू आहे हे विचारण्यासाठी बोलवलं असेल असा टोला धंगेकरांनी लगावलाय। जैन मंदिर ज्या गतिमानाने खाण्याचा प्रयत्न बिल्डरांच्या माध्यमातून केला त्याचा जाब मी विचारतोय। आणि हे सगळे बिल्डर माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या हस्तक आहेत। आणि हा सगळा व्यवहार बँकेचा असेल, रजिस्ट्रेशनचा असेल, हा सगळा व्यवहार आणि धर्मदायित्वाचा, ह्या व्यवहारामध्ये संशयाची पाल ही मुरलीधर मोहोळवर जाती। त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे। पण आजपर्यंत त्यांनी कधी असं नाही म्हटलं की ज्यांनी हे मंदिराबद्दल चुकीच्या पद्धतीची टेंडर पद्धत केली, मी हे मंदिर मिळवून देतो किंवा इथं हॉस्टेल बांधू शकतो। आज 15 दिवसामध्ये ते एकदाही बोलले नाही, उलट ते म्हणतात माझा तो गोखले मित्र राहणार आणि राहणारच, म्हणजे भीष्म प्रतिज्ञाच घेतली त्याच्या पाठीमागे उभं राहायची।